हॅलो, नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आता आम्ही चाललो होतो गावाला आणि गावाला जाताना आम्हाला वीर धरण लागतं बरं का. तर वीर धरण लागलं होतं आणि आम्ही असं सहज निघालो होतो. तर मूर्ती सापडली तिथं. तर मूर्ती सापडली तर परी म्हणली सगळ्यांचे पाय लागतात ना ये-जा करताना. त्यामुळे तिने ती मूर्ती उचलून पाण्यात सोडून दिली. मी मिनी ब्लॉग म्हणून टाकलेला आहे बघा. आणि थोडंसं जरा आता परीसोबत परीच्या वयाचंच झालो आम्ही थोड्या वेळासाठी. खरंच खूप छान एन्जॉय केलं. असं एन्जॉय तर आम्ही लहानपणीसुद्धा नसेल केलं मला तर वाटते. आणि आजकालची मुलं खरंच खूप छान अशी सांभाळून घेतात आणि छान समजून सांगतात. आणि तिच्यामुळेच थोडंसं तिच्यासारखंच वागण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा आजचा प्रयत्न कसा वाटला मला कमेंट करून नक्की सगळ्यांनी थोडंसं मुलांसारखं आणि त्यांच्या वयासारखं थोडंसं वागलं ना तर खरंच खूप छान वाटतं. आणि हे असे दिवस आहे ना, परत पाहायला मिळतील का नाही असं वाटतं. त्यासाठी जोपर्यंत आपली मुलं आहेत ना लहान, तोपर्यंत त्यांच्यासोबत असे क्षण नक्की घालवा. म्हणजे कसं होतं आपल्याला आपल्या उतरत्या वयात आपल्याला हे क्षण आठवूनच खरंच खूप म्हणजे पुढचं आयुष्य जगायला सोपं जातं. तर तिने पहिल्यांदा तिथं सोडलं, पण ते काय व्हायचं पाण्याच्या लाटांनी परत तिकडे यायचे मूर्ती. तर तिने जरा जोरात जरा पुढे जाऊन असं जोरात टाकली बरं का. टाकायची नव्हती तिला खरंच पाण्यात सोडली होती तिने. पण ते काय व्हायचं पाण्याच्या लाटांबरोबर ती मूर्ती अशी अलीकडे येत होती. त्याच्यामुळे तिने 2 ते 3 वेळा प्रयत्न केला आणि त्यावेळेस मग मूर्ती एकदम पाण्यात गेली असं झालं. तर मूर्ती सापडल्यामुळं खरंच आम्ही तिघांनी दर्शन घेतलं. तर म्हणजे गणपती बाप्पांची फॅमिलीच होती. त्यामुळे आम्ही सुद्धा फॅमिलीसारखंच वाटलं आम्हाला सुद्धा. आमची फॅमिली जशीच गणपती बाप्पांची पण फॅमिलीच होती. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना छान पद्धतीने विसर्जन करण्याचा प्रयत्न केला बरं का. असं वाटतं वाटेत पडण्यापेक्षा मूर्ती चांगलं वाटत नव्हतं. बरेचसे फोटो आम्ही उचलून पाण्यात सोडून दिले तिथले. आणि हे जाताना बघा वीरधरण लागतं आम्ही गावाला जाताना. तर आम्ही तिघंजण असं गावाला चाललो होतो. माझ्या दिरांच्या मुलीचं लग्न होतं. तर म्हणजे चुलत दीर आहेत त्यांच्या मुलीचं आणि आता परत एक अजून 2 लग्न आहेत आमच्याकडं. तर त्याचे पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. आणि आम्ही असं गेलो आणि गावाच्या जवळ थोडंसं आल्यानंतर थोडंसं चहा आणि म्हणलं थोडासा नाश्ता करावा. आता कसं घरी गेल्यानंतर पण आपल्याला जेवण व्हायला बराचसा वेळ जातो आणि घरातून निघताना नाश्ताच केला होता. तर मग बांगड्या वगैरे भरून झाल्या होत्या आणि फक्त आम्ही राहिलो होतो. त्याचं आमच्यासाठी त्यांनी ठेवल्या होत्या. तर आपल्या हातानेच घेतल्या भरून म्हणलं तर चला तर मला काही बांगड्या झाल्या नाही. खूप छोटी साईज होती. मला तर नाही आवडत छोटी साईज आणि त्यानंतर मस्त असं एन्जॉय केला आणि परीच्या पप्पाने आणि मी तर पहिल्यांदाच डान्स केला असेल. मी कधीच म्हणजे कुठल्या लग्नामध्ये मी नाचले नव्हते बरं का. पण दिराच्या मुलीच्या लग्नामध्ये थोडासा डान्स केला आणि छान वाटलं. थोडंसं जरा वेगळं वाटलं आणि पहिल्यांदाच मी असा डान्स केला तर माझंच मला कौतुक वाटलं. का तर मी असं कधीच नव्हते. पण आमची दीर आहेत ना, त्या दिरांच्यामुळं मी थोडासा डान्स केला. का तर कसं होतं, त्यांचं पण थोडंसं आणि जे कॅमेरा पकडून आहेत खाली ते माझे मोठे दीर आहेत आणि हे बाकीचे सगळे चुलत दीर आहेत उभं राहिलेले वरती. तर त्यांच्यामुळं थोडासा डान्स केला. सगळ्यांनीच केला का तर सगळ्याच लेडीज होत्या आणि थोडंसं इमोशनल पण झालो बरं का आम्ही. नवरी-मुलगी आम्ही सगळी डान्स करून झाल्या म्हणजे चालू असताना तिला रडायला आलं आणि ती रडायला लागली, की सगळ्यांचा आमचा डान्स एकदम जागेवरती स्टॉप झाला. तर बरं नाही वाटत. लेकींचं किती वाईट असतं ना, इतकं लहानाचे मोठे करायचं आणि मोठे झाल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी पाठवून द्यायचं. तर जरा तिला थोडंसं काहीतरी वाटलं असणार आहे. त्याच्यामुळे ती पण रडत होती आणि बऱ्याचशा सगळ्याजणी रडत होत्या. तर खरंच खूप वाईट वाटलं आणि त्या क्षणाला आम्ही पण खूप इमोशनल झालो आणि असं वाटतं म्हणजे मला लगेच थोड्या वेळासाठी माझ्या परीचं आठवतं, की असं वाटतं माझं तर कसं व्हायचं नाही का परीच्या टायमिंगला असं म्हणजे माझं मला वाटतं. आणि ती शेजारून गेली ती जाऊ आहे आणि सगळ्या पाहुण्याच आल्या होत्या. तर मग मी बांगडे भरायला सुरुवात केली, की जे राहिले होते त्यांनी बाकीच्यांनी सगळ्यांनी बांगड्या भरून घेतल्या आणि ह्या पण चुलत नणंदबाई आहेत. तर आमच्या दिरांचा बघा चुलत दीर आहेत ह्यांचा चांगला डान्स चालू होता मुलांसोबत आणि त्यानंतर आम्ही बसलो आणि ही जी आहे ती पुतणी आहे आणि तो बसलेला पण पुतण्याच आहे. त्यांचं चाललं होतं आपली मेहंदी काढायचं आणि आमच्या चालल्या होत्या गप्पा आणि त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर आम्ही निघालो होतो. छान अशा गाड्या मस्त बोलवल्या होत्या सगळ्या आणि नवरी-मुलगी बघा उभं राहिलेली आहे अबोली कलरची साडी घातलेली आणि आम्ही सगळ्यांची तयारी झाली. पण खूप ऊन होतं बरं का, थांबवसंच वाटत नव्हतं आणि आम्ही बराच वेळ थांबलो. पण ड्रायव्हर कुठेतरी बाहेर गेल्यामुळे त्याचं चालू होतं वाट पाहत होतो आम्ही आणि मग सगळ्या गाड्यांच्या आता नंतरनी मस्त अशी व्यवस्थित अशी पूजा वगैरे करून झाली आणि आम्ही फायनली मांडवामध्ये आलो. कार्यालयाच्या ठिकाणी आलो आणि त्यानंतर सुंदर असं त्यांनी मस्त सजावट वगैरे केली होती, सगळं तयारी होती. त्यानंतर मी आल्याबरोबर नाश्ता केला. घरी तर मी चहासुद्धा नव्हते पिले. सगळ्यांना साड्या नेसवण्यात आणि हेअरस्टाईल करण्यातच वेळ चालला होता. त्याच्यामुळे मला तर चहासुद्धा प्यायला मिळाला नाही. त्यानंतर आम्ही आल्याबरोबर नाश्ता केला. उपीट केलं होतं त्यांनी नाश्त्याला. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. हळद राहिली होती ना, हळद ही चालू झाली आणि परत हळद खेळायचा आता उत्साह नव्हता. रात्री भरपूर हळद लावली होती सगळ्यांनी. त्यामुळे हळद वगैरेला मी काही पुढे गेले नाही. बरेचसे मी लांबूनच सगळ्यांचे शूट करत होते आणि छान वाटतं सगळे पाहुणे-वरावणे सगळे इथंच भेटीगाठी होतात सगळ्यांच्या आणि छान वाटतं. नंतर लग्न लागलं, तर लग्नाचा हा माझा फायनली लूक बघा. मी ती साडीचं आणि मला फोटो पण काढायला भेटले नाही. ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि पाठी बसलेली पुतणी आहे पाठीमागे बसलेली
आणि शेजारी बसलेली त्यांची मैत्रीण आहे माझ्या जाऊबाईंची आणि परी असं आम्ही बसलो होतो आणि फायनली हा माझा लूक आहे बरं का. तर बघा जास्त काय मी जास्त फोटो काढणं झालं नाही. पण परीने 1-2 फोटो काढून घेतले बरं का. तिच्या बहिणीला घेऊन गेली आणि छान अशी त्यांची फोटोशूट चालली होती आणि ही आमची दुर्वा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.